मित्रांनो, यामागे सुद्धा थोडा राजकारणाचा वास आपल्याला येत आहे, कारण त्यांच्या डोक्यावरती आता जबाबदारीचं वझं आलेलं आहे. त्यांना राज्यसभेचं जे तिकीट दिलेलं आहे, जी खासदारकी दिलेली आहे, ती तिकीट विना मेहनत दिलेली आहे आणि मराठवाड्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्या कारणाने ते जरांगे पाटील यांना भेटले असावे आणि त्यांचं मतदान आपल्या पारड्यात पाडून घेऊ, अशी त्यामागची एक राजकीय भूमिका अशोक चव्हाण साहेबाची असू शकते. कारण कालचीच एक घटना जरांगे पाटील यांच्यासोबत अशी झाली की जरांगे पाटील यांना भेटायला अशोक चव्हाण भेटायला आलेले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार की ते एक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेले नाही, तर एक समाज म्हणून ते जरांगे पाटलाला भेटायला आलेले आहे. आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा अशोक चव्हाण यांना आपल्या भावना सांगितलेल्या आहे. लवकरात लवकर त्या भावनेवरती काहीतरी तोडगा काढावा असा संदेश त्यांना दिलेला आहे. तो संदेश तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा एक समाज बांधव म्हणून, परंतु राजकीय पक्ष म्हणून तुम्ही जर येत असाल तर आम्ही तुम्हाला भेटणार नाही, अशी अट जरांगे पाटलांची होते. मित्रांनो, यामागे सुद्धा थोडा राजकारणाचा वास आपल्याला येत आहे का की अशोक चव्हाण गेल्या 8-10 महिन्यापासून मराठा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला अशोक चव्हाणांनी कधीही भेट दिलेली नाही. ज्यावेळेस ते विरोधी पक्षात होते, काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस सुद्धा अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे मराठा समाजाच्या बाबतीत कुठलीही भूमिका घेतलेली नव्हती. परंतु त्यांना राज्यसभेचं तिकीट देण्यात आलं. राज्यसभेचं खासदार झाल्यानंतर त्यांना नांदेड या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या विभागातून नांदेड म्हणल्यापेक्षा की आपल्याला मराठवाडा विभागाची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे आणि मराठवाड्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्या कारणाने ते जरांगे पाटील यांना भेटले असावे असा कयास लावला जात आहे. आणि जरांगे पाटलांची मनधरणी करून कुठेतरी त्यांना आंदोलन आपण थांबू आणि जो मराठा समाज नाराज झालेला आहे त्या मराठा समाजाला आपण आपलंसं करू आणि त्यांचं मतदान आपल्या पारड्यात पाडून घेऊ, अशी त्यामागची एक राजकीय भूमिका अशोक चव्हाण साहेबाची असू शकते. कारण त्यांच्या डोक्यावरती आता जबाबदारीचं वझं आलेलं आहे. त्यांना राज्यसभेचं जे तिकीट दिलेलं आहे, जी खासदारकी दिलेली आहे, ती तिकीट विना मेहनत दिलेली आहे. कुठलंही कष्ट कुठल्याही निवडणुकीत उभं न राहता त्यांना ते पद मिळालेले आहे आणि त्याचंच त्यांना परतफेड करायची आहे. ती परतफेड कशी करणार, तर त्यांनी मराठवाड्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहे आणि त्यासाठी त्यांना मराठा समाजाची मदत लागणार आहे आणि त्यामुळेच ते जरांगे पाटील यांना भेटले असावे असा कयास लावला जात आहे. म्हणून यांची जी भेट झाली अशोक चव्हाण साहेबांची जरांगे पाटलांना, ही खरंच एक समाज बांधव म्हणून झाली आहे का, ते खालील कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. आपल्याला काय वाटतं की अशोक चव्हाण हे खरंच मराठा समाजाच्या बाजूनं त्यांना आस्था आहे किंवा निवडणुकीसाठी ते या आंदोलनामध्ये पाटलांना भेटलेले आहे, हा एक संभ्रमाची अवस्था आहे. दुसरं असं की ज्या गुन्हे मागे घेण्यासाठी जरांगे पाटील वारंवार सरकारना विनंती करत आहे, ते अद्यापही मागे घेतलेले नाही. यामागे सरकारचं काय नीती असेल किंवा भाजप सरकार किंवा देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदे सरकार असेल, हे मराठा समाजाला वेठीस धरत आहे. मराठा समाजांचा अजून त्यांच्या भावना तीव्र करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते आंदोलनामध्ये अजून तेल ओतण्याचं काम करत तर नाही ना. आपल्याला काय वाटतं ते खाली लिहा. मित्रांनो, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या राजकारणाची पूर्ण आता दिशाच बदलणार आहे. एकंदर 24 तारखेला जरांगे पाटील हे नेमकी काय भूमिका घेते तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.